श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मानुसार महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन होते. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. या दिवशी महादेवाने तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते. महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो, भगवान शंकराचा अभिषेक करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विशेष कृपा आशीर्वाद मिळतो. या दिवशी महादेवाची उपासना केल्याने कुटुंबामध्ये आनंद, शांती तर मिळतेच, परंतु तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात. स्वतः महादेवाने या दिवशी वरदान दिलेले आहे की जो कोणी महाशिवरात्रीचे व्रत करेल किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीची सर्व इच्छा पूर्ण होतील आणि कुमारिकांना देखील इच्छित वराची प्राप्ती होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे? पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री. यंदा महाशिवरात्रीचे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे. बुधवारी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल. ही तिथी 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8:54 संपेल. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी निश्चित काळात भगवान शिवाची पूजा केली जाते. म्हणून यावर्षी महाशिवरात्रीचा उपवास बुधवारी दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी केला जाणार आहे. जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर एक दिवस आधी उपवास करण्याचा संकल्प करावा. महाशिवरात्रीच्या आधी सकाळी स्नान करावे आणि शिवपूजेच्या वेळी उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. हा संकल्प हातात थोडे तांदूळ आणि पाणी घेऊन करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरच उठावे. असे करणे देखील शुभ मानले जाते. उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. या दिवशी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कमीत कमी 108 वेळा तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. सकाळी शिवलिंगावर दूध, धोत्रा, पांढरी फुले, बेलपत्र, विभूत, दही, मध, तूप आणि साखर अर्पण करावी. हे अर्पण करताना तुम्ही शिवाचा महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता. महाशिवरात्रीची विशेष पूजा रात्री केली जाते, म्हणून संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच उपवास सोडावा. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे? प्रथम भगवान शंकराची पंचामृताने विधिवत पूजा करावी. महादेवाच्या पिंडीवर पंचामृताने स्नान घालावे. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध व गंगाजल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याने तुम्ही पूजा करू शकता. खरे तर फक्त जल अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. जल देखील महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तसेच तुम्ही केशरयुक्त पाणी अर्पण करा आणि रात्रभर अखंड दिवा तेवत ठेवावा. रात्री जागरण करण्याला देखील महाशिवरात्री दिवशी खूप महत्त्व आहे. महादेवाला चंदनाचा टिळा लावावा, भस्म अर्पण करावे. तसेच महादेवाला बेलपत्र आणि धोत्रा सर्वात प्रिय आहे, म्हणून 3 बेलपत्र, भांग, धोत्र्याची फुले, जायफळ, कमळाचे बी, फळ, गूळ आणि गोड सुपारी, सौभाग्याच्या वस्तू, दक्षिणा अर्पण कराव्यात. त्यांना फुले आणि तांदूळ, धूप, दिवे इत्यादी अर्पण करावे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींना शेअर करा. शेवटी कुंकू घातलेले दूध महादेवाला अर्पण करावे. सर्वांना प्रसाद वाटावा. अन्न, या दिवशी जे लोक उपवास करत नाहीत त्यांनी देखील तामसिक अन्न सेवन करू नये. तामसिक अन्न म्हणजे
मसालेदार पदार्थ, मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता येते. मात्र वयस्कर व्यक्ती, लहान मुलं हे धान्याचे सेवन करू शकतात. दान. या दिवशी उपवास असो वा नसो, पण तुम्ही गरजू व्यक्तींना पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे. हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. 5. ब्रह्मचर्याचे पालन. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. संपूर्ण दिवस व रात्री देखील भगवान शिवाचा मंत्रजाप करण्यातच घालवावी. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही हे 11 कामे करू नयेत, अन्यथा पूजेचे फळ मिळत नाही. महाशिवरात्री दिवशी घरातील झाडू फेकून देऊ नये, अन्यथा लक्ष्मीची अवकृपा होते. महाशिवरात्रीला केस कापू नयेत. या दिवशी मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे. 4. कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट कारस्थान करून कोणालाही फसवू नये. कोणावरही क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटू वचन बोलू नये. कोणालाही दुखवू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये. 6. या दिवशी झाडाची पाने तोडू नयेत. गळून पडलेली जी पानं असतात तीच घ्यावीत, अथवा तुम्ही आदल्या दिवशीच पानं तोडून ठेवू शकता. 7. मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर, नाचणी, उडीद डाळ, मध, तेल इत्यादींचे सेवन करू नये. तसेच जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा करणे, चुगली करणे, खोटे बोलणे अशा कुकर्मापासून दूर राहावे. सत्यवचन बोलावे. निंदकाशी बोलू नये. उलट भगवान शिव यांच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा. 11. गोमातेची पूजा करावी. तसेच नंदीची पूजा करावी. तसेच त्यांना अन्नदान करावे. 12. सर्व प्राणीमात्रांविषयी मनामध्ये दयाभाव ठेवावा. 13. महाशिवरात्री दिवशी कोणतेही काम करताना ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप अवश्य करावा. 14. कोणीही दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. आपल्या घरी बनलेलेच अन्न खावे. 15. तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत, कारण भात खाणे या दिवशी वर्ज्य असते. तसेच या काळात तामसिक पदार्थ, केस, दाढी, नखे कापण्यास मनाई आहे. तसेच या दिवशी चुकूनही बेल, शमी, केळी, पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांना हानी पोचवू नका. या दिवशी थोडा मोठ्यांना उलट सुलट बोलून त्यांचा अपमान करू नका. त्यांचे मन दुखवू नका. 18. बिछाण्यावर झोपू नये. तसेच मांस, मदिराचे सेवन करू नये. हिंसक वागणे टाळावे. झाडाची पानं, फुलं तोडू नयेत. विडा खाणे वर्जित मानले गेलेले आहे. या दिवशी केस कापणे, नखे कापणे आवर्जून टाळावे. महाशिवरात्रीच्या दिवशी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर तुम्हाला त्याचे अशुभ परिणाम पाहावयास मिळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही तांदूळ खाऊ नये. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही तांदूळ खाल्ला तर आपले मन स्थिर राहत नाही, कमजोर होते. तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो. त्याचबरोबर या दिवशी जव आणि जवस असे पदार्थ देखील खाऊ नयेत. महाशिवरात्रीच्या दिवशी वांग्याचे सेवन सुद्धा करू नये. जर तुम्ही उपवास पकडत नसाल तरी सुद्धा हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी मिळेल. नवीन मार्ग मिळतील. वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची सर्वांगीण प्रगती होईल. तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले नसेल तरी सुद्धा या दिवशी चुकूनही तांदूळ, गहू, मसूर डाळ असे कोणतेही पदार्थ खाऊ नका. तसेच या दिवशी स्वतःचे सदाचरण ठेवा. शिवलिंगावर नारळ अर्पण करू नका. त्याचे सेवन देखील करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही काळी कपडे परिधान करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी प्राणीमात्रांनाही दुखवू नये, कारण साक्षात महादेव म्हणजेच
पशुपती यांचं व्रत आपण करत आहोत, म्हणून या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.